पुढचा मुद्दा आहे की प्रपंच. आपल्या घरातले वातावरण कसे शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊ नये असे वाटावे. आता प्रपंचा संदर्भात महाराज सांगतायत की प्रपंच आपल्या घरातले वातावरण कसे शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊ नये असे वाटावे. 2. जगातले अजिंक्य पुरुष कुठेतरी विषयांत गुंतलेले असतात. तेथे त्यांचा घात होतो. जगाला तो भारी असतो, पण तेथे त्याचे काहीच चालत नाही. काय सांगते, जगातले अजिंक्य पुरुष कुठेतरी विषयांत गुंतलेले असतात. तेथे त्यांचा घात होतो. जगाला तो भारी असतो, पण तेथे त्यांचे काही चालत नाही. 3. जगातला मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो आणि मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. हे आता अनेक आपण पाहतो की अनेक जे यशस्वी लोक असतात त्यांना त्या मानाची सवय लागते आणि कालांतराने ते यश किंवा ते पद त्यांच्याकडून दूर होतं तेव्हा सहन होत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये राजेश खन्नाचं तसं झालेलं होतं की तो इतका सुपरस्टार अगदी, तर त्याला ते नंतर असह्य झालं होतं त्याला पूर्णतः जीवनात. तर हे आहे. तर त्यामुळे मान फार घातक आहे. तर हे 4. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरांतही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो बाहुबंद मेला आणि आपला प्रिय नातेवाईक मेला. दोघेही मेल्याचे सूतक सारखेच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. खूप महत्त्वाचं सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीविषयीच्या प्रेमात पण गुंतू नका आणि द्वेष मत्सरातही गुंतू नका. प्रेमात गुंतलं तरी वेळ वाया जाणार आहे, द्वेष मत्सरात गुंतलं तरी वेळ वाया जाणार आहे. ते इथे महाराज आपल्याला सावधान करतात. दोन्ही गोष्टी महाराजांसाठी किंवा आपल्या संतांसाठी सारख्याच आहेत. प्रेम काय आणि द्वेष मत्सर काय, शेवटी ते सर्व एकाच दृष्टीने पाहतात आपले संत. हे आहे कारण त्यांचं होणारं नुकसान एकच आहे म्हणून ते एकाच दृष्टीने पाहतात. 5. एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता 2-3 वर्षे तरी आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो, पण या प्रपंचामध्ये आपल्या आयुष्याची तितकी सुद्धा निश्चिती नाही. 6. एक अगदी नवीन लग्न झालेले जोडपे श्री महाराजांना भेटण्यास आले. त्यांना श्री महाराज म्हणाले, भाजीला जसे मीठ लागते तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते, पण मीठ जास्त झाले तर भाजी खावत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागते, तसे त्यांना प्रपंचाची सवय झाली आहे. त्यांना तो जास्त लागतो. त्यांची गोष्ट निराळी. पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे त्यांनी तो बेतानेच वापरावा. सांगण्याचा भावार्थ इतकाच की तुम्ही दोघांनी भगवंत डोळ्यापुढे ठेवून वागावे. महाराज असं नवीन दाम्पत्यांना महाराज शिकवण देत आहेत. एक प्रकारे सुरुवातीपासूनच बेताने प्रपंच चाखावा किंवा प्रपंच वापरावा हा सल्ला महाराज देत आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून जर दक्षतेने जे प्रपंचातले भोग आहेत ते आपण दक्षतेने ठराविक प्रमाणातच अनुभवले तर मग ते घट्ट होत नाहीत. हे आहे. तर इथे त्याच्यामुळे महाराज आधीपासून सावधान करतात आणि तसे संस्कार त्या जोडप्यावरती महाराज करत आहेत. किती ते जोडपं भाग्यवान पण असेल की एवढा मोठा सल्ला प्रपंच सुरू करायच्या सुरुवातीलाच अशा महान सत्पुरुषाकडून, संताकडून त्या जोडप्याला, दाम्पत्याला प्रत्यक्ष समोर महाराज असताना प्राप्त झालेला आहे. पुढे सांगतात की 7. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल, पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार, तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा असतो, प्रापंचिक स्वतःचा घात करतो. हे आहे. तर 8. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला की भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले
की ते कसे, तेव्हा त्याने उत्तर दिले की नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जेथे बदली करील तेथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तेथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. मी रिटायर्ड झाल्यावर मालक तेवढा बदलला. सध्या मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवला आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही, अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे तो माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. त्याच्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. आता हे किती प्रपंच जे नोकरीवरती केलं तेच आता रिटायरमेंट नंतर भगवंत हा माझा मालक आहे असं समजून हे साधक त्या भगवंत जसा मार्ग दाखवेल त्या पद्धतीने ते आचरण करत होते. तर हे इथे त्यांच्या नोकरीतून त्यांना लागलेली सवय नंतर त्यांनी परमार्थासाठी वापरलेली आहे. पुढे सांगतायत 9. एखादा दारू पिणारा मनुष्य दारू पायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायका मुलाची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते, पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्याने प्रपंच बरा वाटतो. मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसानंतर तो थकतो. त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आपल्या हातून परमार्थ कसला होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी दीन अवस्थेत मरून जातो. तर हे इथे आहे. तर इथे सावधान करतायत महाराज की निदान जसा जसा जमेल तसा तसा तरी साधून परमार्थाचे क्षण जास्तीत जास्त करायचा प्रयत्न माणसाने ह्याच प्रपंचात केला पाहिजे. पण तो निराश होतो आणि ते जमत साधत नाही परमार्थ, म्हणून पुन्हा प्रपंच जोरात करतो. तर हे आणि असंच तो चक्रात प्रपंचाच्या अगदी दारुडा जसा अडकतो चक्रात, तसाच आपण पण त्याच पद्धतीने जन्मोजन्म असे प्रपंचात अडकलेलो आहे इथे महाराज सांगतायत. 10. दोन लहान मुली भातुकली खेळल्या. जी मुलगी गरीब होती तिने गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलेचा गुळांबा जितका पोट भरायला उपयोगी नाही, तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसे प्रपंचाचे खरेपण आहे. ते कोण गरीब असो श्रीमंत असो तरी सुद्धा ते गरीब आहे म्हणून त्याचा प्रपंच म्हणजे त्याला समाधान नाही, किंवा तर गरिबाचा प्रपंच असो श्रीमंताचा प्रपंच असो, तर त्याच्या जसा भातुकलीचा खेळ आहे तसाच तो आहे, हे इथे महाराज सांगतायत. मग कुठल्याही स्थितीतला प्रपंच असेल तरी प्रपंचाचं खरेपण तेच आहे की प्रपंच हा कधीही आपणाला चिरकाल टिकणारं सुख देऊ शकत नाही, समाधान देऊ शकत नाही. हेच प्रपंचाचं खरेपण आहे. आपला प्रपंच असो काय, नाहीतर अंबानीचा असो काय, तेच आहे. त्यालाही तेच जाणवते, आपल्यालाही तेच जाणवते. तर हे इथे ह्या आहे प्रपंचाचं खरेपण हे सर्वांसाठी सारखंच आहे. तर अशा रीतीने ही 10 बोधवचनं आपण प्रपंचाच्या संदर्भातली वाचली. आता इथून पुढची बोधवचनं जी आहेत ती आपण उद्या वाचू आणि उद्याला नंतर पुढचा टॉपिक प्रपंच आणि पुढील टॉपिक वेदांत हे आपण उद्या पूर्ण करू. आता आपण इथे थांबूयात, महाराजांचं नाम घेऊयात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. काल आपण प्रपंच ह्या प्रकरणात ह्या मुद्द्यामध्ये प्रवेश केला होता. त्यातली 10 बोधवचनं वाचून झालेली आहेत. आता आपण पुढील बोधवचनं वाचूयात. कालही आपणाला महाराजांनी 3 मुद्दे शिकवले, ते म्हणजे व्यवहार, त्यानंतर वृत्ती आणि तिसरं म्हणजे
व्यवहार वृत्ती आणि वासना हे 3 मुद्दे आपणाला सखोल रीतीने काल आपण शिकलो आणि त्यानंतर प्रपंच हे आपणाला या शिकवायला बाबांनी सुरुवात केली. त्यातले 10 बोधवचनं आपण वाचले. आता पुढील बोधवचनास आपण सुरुवात करूयात. तर इथे 10वं बोधवचन आहे की 2 लहान मुली भातुकली खेळल्या. 2 लहान मुली भातुकली खेळल्या. जी मुलगी गरीब होती तिने गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरायला उपयोगी नाही, तितकेच दुसरीचे श्रीखंडही नाही. तसे प्रपंचाचे खरेपण आहे. म्हणजे इथे कालही आपण पाहिलं की इथे कोणताही एखादा श्रीमंत व्यक्तीचा प्रपंच असो किंवा गरीब व्यक्तीचा असो, तरीसुद्धा दोन्ही व्यक्ती ज्या प्रपंच करत आहेत किंवा सर्वच घरांमध्ये तो प्रपंच चालला आहे, त्याचं खरेपण सारखंच आहे. म्हणजे त्यातलं सार असार हे सर्व काही सारखंच आहे. इथे असा भेद नाही आहे की श्रीमंताचा आणि गरिबीचा किंवा एखादा ज्ञानी पंडित असेल त्याचा प्रपंच आणि इथे एखाद्या अडाणी माणसाचा प्रपंच, तर असा कोणताही भेद नाही आहे. त्याचं सत्य सर्वच जण जो प्रपंच करतात त्याचं सत्य हे एकच आहे. त्याचं खरेपण हे एकच आहे, सर्वांसाठी सारखंच आहे. त्यातलं सार असार हे सुद्धा सर्वांसाठी सारखं आहे. हे इथे महाराज या लहान मुलींच्या भातुकलीच्या खेळावरनं आपणाला स्पष्ट करत आहेत. म्हणजे शेवटी तो खेळच आहे. खेळामध्ये थोडक्यात महाराज खेळाचं उदाहरण देऊन भातुकलीच्या खेळाचं की त्यामध्ये जो बनवलेला असतो ती बासुंदी काय किंवा गुळांबा काय, तर दोन्हीही ते त्याच्यात काही तथ्य नसतं आणि ते समाधान देणारं नसतं किंवा खऱ्या रीतीने पोट भरणारं नसतं. तर त्याच प्रकारे आहे प्रपंच श्रीमंतांचा काय किंवा गरिबांचा काय किंवा एखाद्या विद्वानाचा काय, पंडिताचा काय किंवा एखाद्या अडाणी माणसाचा काय, तर तो खऱ्या अर्थाने आपणाला सुख समाधान शांती देणारा नसतोच. हे सत्य ती जी आपला जो शोध आहे सुखाचा, समाधानाचा, शांतीचा, तर तो शोध पूर्ण करणारा हा प्रपंच नसतोच. हे सत्य आहे. असं महाराजांनी ह्या भातुकलीच्या खेळाच्या उदाहरणावरनं सांगितलेलं आहे. आता आपण पुढे पाहूयात. पुढील बोधवचन आहे 11. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनास येईल ते गाणे गातो. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनास येईल ते गाणे गातो. असा एक दारुड्या गाणे गात असता दुसरा दारुड्या त्याला म्हणू लागला की अरे, हे असले गाणे काय म्हणतोस, तुला काही कळत नाही. नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्या दारुड्याला विचारला. हे जसे खरे त्याचप्रमाणे प्रपंचामध्ये ज्याची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते आणि मग ते एकमेकांना नावं ठेवतात. ते पुन्हा आता दारुड्याचं उदाहरण दिले. आधी भातुकलीचा खेळ आहे, प्रपंच म्हणजे भातुकलीचा खेळच आहे हे सांगतायत महाराज. आता दारुडे जसे व्यवहार करतात, एकमेकांना दुसऱ्याची चूक दाखवतात आणि स्वतःला शहाणं समजतात आणि पुन्हा परत जी चूक दाखवलेली असते दुसऱ्याला तीच स्वतः तो करत असतो आणि मग तेव्हा दुसरा त्याला बोलतो. तर अशा पद्धतीने हे एकमेकांच्या चुका दाखवणं आणि असं सगळं आहे. तर तसंच आपल्या प्रपंचामध्ये माणसाचं चालू असतं. इथे सांगतायत की प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते, मग ते एकमेकांना नावे ठेवतात. मग आपण पाहतोच अनेक तर्कवितर्क, प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला तर्कवितर्क असतात. हे असं नाही केलं, असं करायला पाहिजे होतं, दुसऱ्याच्या बाबतीत नेहमी असतात. तीच गोष्ट स्वतःच्या बाबतीत त्याला आचरण करता येत नसते. त्याच्यामुळे आपण कोणाला तरी बोलत असतो, कोण आपल्याला तरी बोलत असतो. तर हा खेळ असा चालूच असतो, ह्यातलं कुठलंच तथ्य नाही आहे हे इथे महाराज सांगतात. पुढे आहे 12वं बोधवचन. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण तो काही सर्वस्व नव्हे.
13. भगवंताचा विसर कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो होऊ किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होऊ. 14. प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरूर आहे, पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळे सर्व बिघडते. 15. प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे, फक्त चवीपुरते, परंतु आपण मिठाचीच भाकरी करतो आणि त्यात चिमूटभर परमार्थाचे पीठ टाकतो, मग ती भाकरी खाता येईल का? 16. आपण प्रपंचांतले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमले आहोत. ज्याप्रमाणे आगगाडीत पुष्कळ प्रवासी एकत्र जमतात त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमतो. 17. टिपऱ्यांच्या खेळामध्ये एकाला टिपरी दिली की तो लगेच पुढच्या गड्यापाशी जातो. असा हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे असे वाटले पाहिजे. 18. खरे समाधान मिळवल्यावर मनुष्य खिळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील, पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची पर्वा त्याला राहणार नाही. 19. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंची असतो. म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो. 20. दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. 21. जो मनुष्य प्रपंचांतला आपला अनुभव जमेस धरीत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. जो मनुष्य प्रपंचांतला आपला अनुभव जमेस धरीत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. 22. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडायचेच, बायको असेल तर ती कधीतरी गरोदर व्हायचीच. हे इथे आहे. प्रपंचात दुःख हे येणारच, कारण तो स्वभावच आहे, प्रपंचाचा निसर्गच आहे. 23. प्रपंचामध्ये मनुष्याला धीर हवा. आपण स्वतः भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे. प्रपंचामध्ये मनुष्याला धीर हवा. आपण स्वतः भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे. 24. मुलगा शाळेत शिकण्यासाठी जातो हे खरे, पण शाळाच काही सर्वस्व नव्हे. शाळेत कायमचे राहायचे नसते. त्याचप्रमाणे प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरायचा असतो, सर्वस्व म्हणून नव्हे. 25. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशांतले पैसे त्या खिशामध्ये ठेवतो त्याचप्रमाणे प्रपंचातले आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे. 26. प्रपंच हा कोणाला सुटला आहे? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही. आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. सर्वांमध्ये मी आहे असे म्हटले की मग प्रपंचात दुःख नाही. काय सांगतात? प्रपंच हा कोणाला सुटला आहे? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही. आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. सर्वांमध्ये मी आहे असे म्हटले की मग प्रपंचात दुःख नाही. 27. आपला प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तेथे मोडक्या वस्तू जितक्या असतील तितकी शिकणाऱ्याला संधी जास्त असते. 28. नवरा बायकोचे ध्येय एक असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होईल. 29. लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये 2 जीवांचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचे मत एकच असते, त्याप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा. पत्नी आपले सर्वस्व पतीला देते आणि यामध्येच खरे पवित्रपण आहे. तर इथे पुन्हा पती पत्नीचं नातं हे सांगतायत. 30. प्रपंची लोकांचा लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये 2 जीवांचा उद्धार आहे. ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचे मत एकच असते, त्याप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा. पत्नी आपले सर्वस्व पतीला देते आणि यामध्ये खरे पवित्रपण आहे.
हे इथे सांगतायत. जसं समर्पण पती पत्नीचं असतं तसंच गुरु शिष्यांचं पण असतं, हे इथे महाराज सांगतायत. 30 प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. 31 आपण आचरणाने शुद्ध राहिल्यास आपल्यावर जे प्रपंचाचे तडाखे बसतात ते आपल्याला फायदेशीर होतात. आपण आचरणाने शुद्ध राहिल्यास आपल्यावर जे प्रपंचाचे तडाखे बसतात ते आपल्याला फायदेशीर होतात. 32 आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय, किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय, दोन्ही सारखेच. त्याप्रमाणे प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय, आणि प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे विसरले काय, दोन्ही सारखेच, नुकसान एकच. 33 मनुष्य हौसेने प्रपंच करील तर तो करायला 24 तासही पुरणार नाहीत, पण जो जरुरी पुरता प्रपंच करील त्यास 3-4 तास पुरतील. 34 मला भगवंताची गरज आहे आणि प्रपंचाला माझी गरज आहे. 34 मला भगवंताची गरज आहे आणि प्रपंचाला माझी गरज आहे. 35 प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत, कारण प्रपंचामध्ये एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा आणायला नको. 36 हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर कोणाला तरी तो सुटेल काय. जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही. 37 एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात, त्याचप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात, त्याचप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. 38 5 जण मिळून प्रपंच बनतो, मग सर्व सुख एकट्याला मिळणे कसे शक्य आहे. 5 जण मिळून प्रपंच बनतो, मग सर्व सुख एकट्याला मिळणे कसे शक्य आहे. तर इथं आपणाला ह्या सर्वच बोधवचनांच्या माध्यमातून महाराजांनी प्रपंचाविषयीचं प्रपंचचा हेतू काय आहे, तर प्रपंच हा शिकण्यासाठी आहे. जसं शाळा आहे, शाळेमध्ये आपण विद्यार्थी जातो, शाळा कॉलेजमध्ये आपण जात असतो आणि तिथे आपण राहत नसतो, तर तिथून शिकत असतो आपण आणि आपल्या घरी येऊन राहत असतो आपण. किती कोणी परदेशात जरी शिकायला गेला तरी सुद्धा पुन्हा तो आपल्या घरी येत असतो. कॉलेजला जरी गेलो तरी येत असतो. गुरुकुल पद्धती आपल्याकडे पहिल्यांदा होती, तेव्हा गुरुकुलात सर्वजण शिकायला जात होते. त्यानंतर तिथे शिकून आल्यानंतर पुन्हा आपल्या घरी प्रत्येक विद्यार्थी हा येतच होता. तर अशा रीतीने प्रपंच जसा आपणाला जसं ह्या शिक्षण पद्धती आहेत, ह्या सर्व त्या आपणाला शिकण्यापुरत्या त्या जागा, त्या वास्तू असतात. त्याचप्रमाणे प्रपंच हा भगवंताने आपणाला जीवनाचं सत्य शिकण्यासाठी दिलेलं आहे आणि ते शिकून झाल्यानंतर तेवढाच प्रपंचाचा उपयोग आहे. आणि ते शिकणं आणि नंतर आपल्या स्वधर्माचं म्हणजे स्वरूपामध्ये स्थित होणं हे आवश्यक आहे. जसं विद्यार्थी शिकून आपल्या घरात विश्रांती येतो, घरात राहायला येतो, त्याच प्रकारे ह्या प्रपंचात आपण विद्यार्थ्याप्रमाणे राहावं आणि आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये, आत्मस्थितीमध्ये नेहमी स्थित राहण्याचा प्रयत्न करावा असं येते. आणि त्यामुळे महाराज उदाहरण देत आहेत की जसं मीठ जेवणामध्ये थोडंसं अवश्य असतं, तसंच परमार्थासाठी प्रपंच मिठासारखाच असला पाहिजे. त्याने तेवढाच आपण वापरावा आणि आपण आपली आत्मोन्नती केली पाहिजे. तसंच दुसरं अजून एक उदाहरण सांगितलं की नाण्याला जशा
दोन आपली संपत्ती ह्याच्यामध्येच आपण सर्व मानत असतो. परंतु इथे जसं प्रवासी प्रवास करत असताना वेगवेगळ्या भागातनं एकत्र आलेले असतात आणि प्रवास करत असतात, तसाच प्रपंचामध्ये जे जीव एकत्र आलेले असतात तर ते सुद्धा ह्या विश्वात आल्यानंतरचे प्रवासीच असतात, केवळ एकत्र राहत असतात, ही गोष्ट आहे. त्यामुळे तिथे आणि प्रत्येकाची वेळ आल्यानंतर, प्रत्येकाचं स्टेशन आल्यानंतर एक एक जण गळत असतो आणि एक एक जण वाढतही असतो. जसं गाडीमध्ये काही प्रवासी आपलं स्टेशन आल्यानंतर उतरतात, तर त्याच वेळेला नवीन प्रवासी चढतात त्यामध्ये. तसंच आपण इथे सर्व जे काही घरामध्ये एकत्र आलो आहे तर ते सर्वच असे प्रवासी एकत्र आलेलो आहे, हे महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा प्रपंचाचं सत्य स्वरूप हे आहे की तो कोणालाही सुख समाधान देणारा नाही आहे. तर त्यामुळे त्याला तितकं प्रपंचाला अगदी सावधानपणे करायला महाराजांनी सांगितले. त्यात खूप आसक्ती न ठेवता जे कर्तव्यापुरता प्रपंच करणं, जसं आपल्या संतांनी केलेलं आहे तसा करणं, आणि मग उरलेला वेळ आपण आणि करत असतानाही भगवत चिंतन आणि त्यानंतरचा जितका वेळ असेल तितका आपण भगवंताच्या स्मरणात, नामस्मरणात, चिंतनात, मननचिंतनात, श्रवणात आपण व्यतीत करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे खूप सुंदर रीतीने सर्व आपणाला एक एक मुद्दे बारकाव्याने सांगितलेले आहेत. आणि त्यामुळे ह्या प्रपंचामध्ये जितक्या गोष्टींना सामोरी जायला लागतं तितकं शिकण्याची संधी जास्त आहे, हे इथे आपणाला सांगितलेलं आहे.